त्याचं एकरी बियाणं 8,000 रोपं लागतात। याचं स्पेसिंग आहे 18 म्हणजे ड्रीप पासून 9 इंच, आणखी एका 2 ओळीमध्ये 2 फूट। लागवड केल्यानंतर ह्याच्या 15 ते 20 दिवसांनी किंवा 17 दिवसानंतर ह्याला व्ही आकाराचे प्रामुख्याने 2 फुटवे येतात। आपल्याला हे 2च फुटवे पूर्ण मेंटेन करायचे आहेत। या 2 फुटव्यांना परत येणारे जे रेग्युलरली फुटवे साईडचे आपण साईड फुटवे जे म्हणतो ते परत कट करत जायचे, कारण का येणाऱ्या प्रत्येक साईड फुटव्याच्या वर एक फ्लॉवरिंगचा बंच तयार होतो, तो आपल्याला सेटअप करायचा आहे। फुटवे कट केल्यामुळे हे दोन्ही ब्रांच म्हणजे आपल्याला हे दोन्ही ब्रांचिंग दोन्ही फुटवे 27 ते 30 फुटापर्यंत न्यायचे आहेत, तरच हा आपल्याला वर्षभर प्लॉट मेंटेन करता येईल। याच्यामुळे सेटिंग होत असताना इंटरनल डिस्टन्स सेम राहतं। त्या दोन्ही फुटवे केल्यामुळे अनावश्यक त्या फुटव्यावर न जाता ह्या फुटव्यावर न जाता फ्लॉवरिंगवर कॉन्सन्ट्रेशन होतं। मिळणारा फ्रूट जो आहे, मिळणार जे उत्पन्न आहे, जे होणार सेटिंग आहे फळांचं ते चांगल्या प्रमाणात होतं, फळ क्वालिटीचं बनतं। असं केल्यामुळे उत्पन्नामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते। आता ह्या व्हरायटीचा असणारा स्टेजिंग म्हणजे बांधणी, आपण रेग्युलर जशी बांधणी करतो प्रत्येक फुटव्याला फळाचं वजन सोसू नये म्हणून सुत्रे बांधतो, तसं ह्याला न करता एकच ड्रीप लाईनच्या बरोबर पॅरलल वर टॉपला एक मोठी तार ओढून त्या ताराला सुरगाट बांधून 2 पद्धतीने तुंबूस, एकच तुंबूस सुरगाट पद्धतीने ते 2 डिव्हायडेशन होतील अशा पद्धतीने खाली घेऊन ते दोन्ही आपण जे फुटवे मेंटेन केलेले तिथे खाली गाठ मारून सोडावेत आणि नंतर येणारा प्रत्येक फुटवा हा त्या तुंबूसला नंतर गुंडाळत जावं। त्यामुळे काय होतं की ते 2 फुटवे एकाच बांधणीनंतर त्या 2 पायरीवर खेळले जातील। आपल्याला जोपर्यंत आपल्याला तोडणीला जोपर्यंत आपली ताकद पुरते आहे तोपर्यंत आपण तोडणी करून घ्यावी फळांची। ह्या तोडणीनंतर आपल्याला हा जर वेळ खाली घ्यायचा असेल तर ती खालची जी आपण सुरगाठ बांधलेली आहे ती सोडावी आणि पूर्णपणे नुसतं गाठ वर केल्यानंतर पूर्ण झाडाचा तो वेल आहे तो खाली येईल आणि आपल्याला जिथपर्यंत तो वेल खाली घ्यायचा आहे तिथपर्यंत खाली घेऊन परत ती गाठ मारावी, म्हणजे आपल्याला पुढचं नंतरच्या येणार पिकिंग आहे ते घेता येईल। सेम पद्धत जशी आपल्याला पिकिंगची स्टेजिंग संपत जाते करत जावे। अशा पद्धतीने ह्या व्हरायटीचं आपण उत्पन्न घ्यायचं आहे। ह्या व्हरायटीमध्ये पहिल्या तोड्यापासून शेवटच्या तोड्यापर्यंत येणारा माल हा टणक एकसारखा आणि चांगला मिळतो। मुळातच हे पीक आपण ग्रीन हाऊस आणि शेडनेट मध्ये करत असल्यामुळे ह्याची चकाकी उत्कृष्ट राहते, त्यामुळे याला बाजारपेठेमध्ये चांगला उठाव मिळतो। आपल्याला एका झाडापासून 12 ते 15 किलो म्हणजे जे आपण ओपन फील्डला घेतो त्याच्यात तिप्पट ते चौपट उत्पन्न ह्या झाडापासून मिळतं। याचं ड्युरेशन जास्त असल्यामुळे आपल्याला ह्याचं तेजी मार्केट स्टेजिंग इंडियातले मिळून जाते। आणखी ह्याला होणारा बांधणीचा खर्च म्हणा, तार काठी लांबी याचा खर्च म्हणा, इव्हन आपल्याला लागणारा लेबर खर्च म्हणा, कारण हे जे स्टेजिंग आहे सेटिंगचं हे प्रॉपरली प्रत्येक इंटरनल डिस्टन्स सेम राहिल्यामुळे आपल्याला हा जो आपण रेग्युलर मध्ये 3 ते 4 दिवसांनी तोडा करतो तसं ह्या आठवड्यामध्ये फक्त ह्याचे 2च तोडे होतात, कारण ते चांगले होतात। लोकल वाणामध्ये कसं होतं की पहिल्यांदा 10 कॅरेट निघाले, नंतर 50 कॅरेट निघाले, नंतर 100 निघाले, असं अनइक्वल पिकिंगचं असतं। तसं ह्या व्हरायटीमध्ये नसून इथं निघणारा प्रत्येक तोडा हा सेमच राहतो, त्यामुळे मिळणारे उत्पन्न हे खूप प्रमाणात चांगले मिळते। पॉली हाऊस म्हणजेच बंदिस्त वातावरणात शेती करणं, ज्यालाच प्रोटेक्टेड कल्टिवेशन असंही म्हणतात। या पद्धतीचा वापर करून वाढीव उत्पन्न कसं घेता येतं हे सदर प्रात्यक्षिकातून सिद्ध होतं। तर आता वेळ झालीये प्रश्न क्रमांक 22 चे विजेते जाहीर करण्याची। प्रश्न क्रमांक 22 चे विजेते आहेत